नमस्कार मित्रांनो, तर मी सुदीप आणि तुमचं एक नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आले डफळापूरमध्ये. तर आता डफळापूर म्हणले की इथं एक हिंदी केसरी गाडीवानांची खाणच म्हणायला पाहिजे. इथं अनेक चांगली बैल, अनेक चांगली गाडीवान इथं ह्या मातीमध्ये घडल्यात. म्हणजे ह्या भागात ह्या एक जवळपासची जी काय डफळापूर, बाज, परत बेळंकी असेल, आकले असेल, ह्या गावामध्ये अनेक गाडीवान होऊन गेलेत. त्याचपैकी एक असंच नाव आपल्या म्हणजे आत्ताची जी नवीन पिढी आहे, जी बंदी उठल्यानंतर जी आहे त्यांना काय हे नाव परिचयाचं नसणार आहे. म्हणजे आता बंदी यायच्या आधीच जी काय शर्यत शौकीन आहेत त्यांच्यासाठी हे नाव एकदम परिचयाचं आहे. तर आपण आले आता सुरेश शिंदे डफळापूर, म्हणजेच त्यांना आपण केसरी, बरोबर का, सुरेश केसरी या नावानं पण त्यांनी परिचित आहेत. तर त्यांच्यात आपण संपूर्ण जीवनक्रम म्हणजे त्यांची सुरुवात कशी झाली, तर त्यांनी कोणत्या कोणत्या चांगल्या गाड्या आणल्या, कोणत्या कोणत्या मालकांच्या चांगल्या गाड्या आणल्या, आणि एक चांगली मोठी मैदानं कुठली केली बंदी यायच्या आधीपर्यंत, बरोबर का, का बंदी उठल्यावर पण तुम्ही नाही, बंदी यायच्या आधीपर्यंत, बरोबर, बंदी यायच्या आधीपर्यंत. तर आता आपण सुरुवात करूया. तर पहिला आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा, परिचय सांगा. सुरेश मारुती शिंदे. सुरेश मारुती शिंदे डफळापूर. मग तुमचं म्हणजे काय वडिलोपार्जित तुम्हाला हे नाद कसा लागलेला काय? नाही, आता ही स्वतःलाच मला लागले. स्वतः तुम्हाला लागलेला वयाच्या किती वर्षापासून? वयाच्या 16-17 वर्षापासून. 16-17 वर्षापासून. मग सगळ्यात पहिला तुम्ही आता ह्या क्षेत्रात आला, तुम्हाला म्हणजे मगाशी आपली चर्चा झाली की इथं तुम्ही कुणाचं शेतावर बैल यायची, त्या नादानं त्यांच्या सोबत जाऊन जाऊन तुम्हाला नाद लागलेला. मग जेव्हा गाडीत तुम्ही कधी म्हणजे बसला पहिल्यांदा गाडीत, आणि कोणाच्या गाडीत बसला? आमचा गुरु राजू गडदी बाज. राजू गडदी बाज. मग त्यांनी पहिला तुमच्या आधी गाडीवर होतं? ते आमच्या आधी गाडीवर. मग त्यांनी त्यावेळी कुणाची गाडी आणायची होती? त्यांची स्वतःची बैल असायची. स्वतःची बैल असायची. मग आता तुम्ही सुरुवात केली ही राजूदांच्या मागून, म्हणजे मागच्या गाडीवर सुरुवात केली काठीला. मग ती किती वर्षे तुम्ही गाडी आणली त्यांच्या माग? 4-5 वर्ष आणली. 4-5 वर्ष आणली. मग 4-5 वर्ष आणली. त्यात माग कुठली कुठली मोठी मैदान केलता? मोठी मैदान म्हणजे त्या काळात 25,000, 10,000 अशीच मैदान. ही किती सालची गोष्ट? ही सुरुवातीला गाडीत बसायला 92-93 पासून चालू झालं. 92-93 पासून चालू केला. 92-93 पासून चालू केला. मग तुम्ही पहिला मागे बसतो? 82 तरीच म्हणलं 82-83 ला. मग त्यावेळी एक 25,000ची ही म्हणजे मोठी मैदान, बरोबर. 10,000 म्हणजे लय झालं. बैल 10,000ला विकत होता त्या काळात. लय शेंड्याचा पळायचा, लय मोठा ह्याचा बैल. 10,000ला. मग तुम्ही नंतर हळूहळू वरच्या म्हणजे कासऱ्याला आलासा, बरोबर. मग तुम्ही गुरु म्हणताय राजूदासनी. मग त्यांचा अनुभव घेऊन तुम्ही कासऱ्याला आला. कासऱ्याला आल्यावर तुम्हाला पहिल्यांदा संधी कुठल्या मालकाने दिली कासऱ्याला बसायची? स्वतःचीच बैल तयारी. स्वतःचीच बैल तयारी. म्हणजे ह्या भागात जरा जास्त नाद स्वतःचीच बैल असायची, कारण स्वतः तयार करायची, घरची खोंड तयार करून स्वतः गाडी पळवायचं. मग त्यावेळी मैदान जास्त करून ह्या भागात असायची का तुम्हाला वरतीकडे यायला लागायचं? ह्या भागात असायची. वरतीकडे ये झालं तर कोणतर सहकार्य असला तर रामगुण तात्यासारखा हे माणूस मग यायचं. काय उचलाव आम्हाला येऊन काय वरतीकडे यायला. होय, कसं आर्थिक गोष्टींनी परवडायला पाहिजे. टेम्पो भाडं आलं, इतर खर्च आला. मग आता तुम्ही स्वतःच्या गाडीत तुम्ही बसला, बरोबर. म्हणजे मग तुम्ही स्वतःची गाडी ही कुठल्या गटात पळवायचा? ब गटात पळवायचा का जनरल? ब गटातला आदतला आम्ही कवाच गाडी पळवली नाही. जनरल शेवटी गाडी पळवली. मग तुम्ही आता म्हणताय की जनरलला डायरेक्ट गाडी पळवली, बरोबर. मग त्यावेळी तुम्हाला पहिरं कुठलं असं डायरेक्ट कसं आहे, जनरल म्हणजे ही काय सोपी गोष्ट नव्हती त्यावेळी पण नाही आणि आता पण नाही, लगेच वर जायचं म्हणल्यावर. मग त्यावेळी तुम्हाला कोण पहिल्यांदा पहिरं दिलं? काय पहिरं काय नारायणाप्पाचं येणं असायचं. राजूगडदे वडिलांचं म्हणजे ह्या तुमच्यातच गुरु शिष्यातच एकमेकाची बैल तुम्ही घालून पळवत होता? गुरु शिष्य कसं व्हायचं, गुरुचा कंपळा आणि चेला कंपळा असा विषय नव्हता, मिसळून चालायचं. मग तेच की सोबत पहिऱ्यात सोबत पळायचे. गुरुचा बैल कंपळा म्हणून त्याला चेला सोडायचा. सोडायचा, बांधून घालायचा बैल, तयार करायचा. आणि म्हणजे काय चुका झाल्या त्या सुधरून तेच की काय चुका झाल्या बाबा, आपला बैल का कम पडाला, आपण कुठं हाणायला चुकालोय काय, हे सगळं निरीक्षण करून. मेहनतीत कमी आहे, हिंमत कमी आहे, बांधायचा आणि पळवायचा. तेच की आत्ताच्यांना तेवढं संयम नाही.
पहिल्याची माणसं संयमी. टेम्पोची भांडण नव्हते. हा, टेम्पो नाही, चालवत नेऊन. चालवत ही अंजनी बिजनी आरार आबाजगाव चालवत आहे. मग तरी किती किलोमीटर चालवाय म्हणजे वस्तीला जायला लागत असेल. वस्तीलाच आहे. आधी जायचं. तीच की आदल्या दिवशी चालवत जायची, तिथनं परत उपास ठेवून मग बैल होय. पळवायची. मग आता तुम्ही म्हणजे राजू गर्दींची बैल आणि तुमची बैल घालून तुम्ही कुठली कुठली मैदान केली ठराविक? एक दोन चार मोठी मैदान सांगायचं झालं तर. तो मोठी म्हणजे 3000 4000 5000ची ही किती साला म्हणजे किती सालापर्यंत हे एक 90 2000च्या आत 100 रुपये सगळं मैदान असणार. आमच्या टीव्ही करावं लागणार. हा बैल रूटवर ठेवायला, रोडवर ठेवायला. बरोबर. मग आता आपण मग चर्चा केली तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे मी इतर गाडीवानांच्याकडनं पण ऐकलं जुन्या, म्हणजे आता आपलं परवाच यांची मुलाखत झाली कोल्हापूरचे राजबा, त्यांची मुलाखत झाली, त्यांच्यात तोंडून पण तुमचं नाव ऐकलं की तुम्ही जास्त रामगोंड तात्यांची पण गाडी तुम्ही भरपूर पळवल्या. बरोबर. मग त्यांचा एक बैल असायचा आणि तुमचा एक बैल असायचा. त्यांचा एक बैल आमचा एक बैल. तेच की मग तुम्ही स्वतः मालक गाडीवान असंही कायमचं गणित असायचं. मग ती कुठली कुठली बैल रामगोंड तात्यांची तुम्ही पळवला? रामगोंड तात्याचं छब्या पडलं, आसमाने पडलंय, नंतर वशा म्हणायचा धोंडे पाचगाववाल्यांनी घेतला होता ते बैल पळवलाय. तात्या ही माणूस रौंडात प्रामाणिक, घरचा असल्याने माणूस. कुठं नडी अडचणी आम्हाला जर पेलवत नसलं तर स्वतः करणार, येऊन नेणार आमची बैल सगळं इथं येऊन. इथं येऊन बरोबर स्वतःचा ट्रक पाठवायचा. बैल भरून इथं राहणार, पाठवून घेऊन जाणार, नाश्ता चहा पाणी परशी भरणार, नंबर करून देणार, बक्षीस येऊन घरात सगळं देणार. असा महाराज असा माणूस, बक्षीस पण सगळं आहे. एकमेव माणूस असा होता. एकदा तर असं झालं, सिद्धवाडीचं मैदान झालं 27,000चं, पाकिट त्यानं फोडले नाहीत. बाबा डोल्यानं आणि बापू चिपरीकरला घेऊन आलं आणि त्यानं इथं येऊन आमच्या पाकिट फोडलं. म्हणजे एवढं तुमच्यावर पण मर्जी होती आणि तुमची पण त्यांच्यावर तेवढा विश्वास होता. इथं बैला पण आला तर त्याला कंडा सिंदूर तुटल्या चालत नव्हती. बैलगाडी जुनी असली तर त्याने बघायचा, इथे विचारायचं नाही. परत येताना ती घेऊन यायची. मिस्त्री तत्न घेऊन येऊन दांड्या असू काय असू गाडी झाली असं तर नाही व्यवस्थित सगळं करते. तिसरीने सांगायचं नाही की बाबा असं झालं तसं झालं, ते सगळं बघणार आणि तिकडे पुढल्या बारला येताना घेऊनच येणार सगळं. प्रत्येकाला प्रत्येक कंडा कासरा वेगळाच त्याचा असं होतं. एकटा लोभिक होता आणि राऊंडात ही कंड कासरा पहिलं रामगोंड पाटलांकडे नाहीतर पहिला एक नुसतं सिंगल दोरी आपलं लोकरीचं कंड ती कंड असायची. जोडकांडा म्हणून तिने काढला पहिला. आणि अजून सुद्धा उलटे पाहिजे उलटे पाहिजे नाही हनपट अजून कोणाला येत नाही, त्यानंच करावं. पहिली सुरुवात त्यांची म्हणजे अशी कडक राहत्या. कडक नाही असं धरलं की मऊ, असं बैलाच्या डोक्याचा केस हलणार नाही अशी. आणि एकदा शिंगदोरी गाठवली की कडेपर्यंत 2-3 वर्ष अशा पद्धतीचं माणूस होता. मग तर रामगोंड तात्यांची बैल पण इथं सांभाळायला होती तुमच्या पाशी? इथंच कुठली कुठली बैल? येसुराप्पाच्यात बी कायम असायची आणि येसुराप्पा बी जोडीदार त्यांचा एकमेकाच्या सहकार्य. एक डफावाला सुरेश आमच्या ते यशवर चंदर आप्पा पुणेकर मी आणि शहाजी 4-5 जणांचा एवढा. शहाजी दळदळ कसं त्यांची खास मर्जीतली माणसं तुम्ही. विश्वास. तेच की त्यांना बैल सकट घेऊन देत असताना शर्ती बघायला आलेले डफळापूरच्या तात्या बैल घ्यायचा म्हटलं. बैल घ्यायचं म्हटल्यावर सुरेश आशान असं मी शर्ती बघा आलो, मी काही आणलेला नाही पैशाही काही गरज नाही म्हणून सांगितलं. बैल ठरवला डफळापुरात, बैल नंबर झाला, बैल ठरवला. तात्याकडनं 10 रुपये घेणं, स्वतः 10,000 रुपये गावात दुकानदाराकडनं काढून आणून नाही इसार दिली. 10,000 इसारात म्हणजे बैल किती ठरलेला? मग बैल 95,000ला ठरला. 95,000ला तवा सस्तायला. हे किती साली? हे एक 2 साली 2-3 साली नाही 97-98ला झाले. 97-98ला. तेव्हा 90,000 म्हणजे 90-95 म्हणजे आताच झालं 15 लाख रुपयाची सहज. सहज. तर बैल घोडा सगळं नाही ह्या पद्धतीचा बैल होता. ते कुठला बैल? नाव काय त्याचं?
छब्या. 3 पाय लागलेले होते. 3 पाय, एकच बैलाचा पाय दुरुस्त होता. एकाच पायावर बैल क्लिअर पळत होता. असा घोडा पडल्यावरच बैल पडला. मग ती सुरुवात म्हणजे तुम्ही कुठलं मैदान बघून घेतलेलं म्हणजे तात्यांच्यासाठी? मैदान ती आदत असल्यापासून खोंड पळत होता. कट्टीच्या दुर्वा पडला बैल. आदत असताना जनरलला आकल्यात सुटला. आदत मध्ये जनरलला सुटल्याला आकल्यात गाडी एक झाली आणि बुजून गाडी पाडून बैलांना अशी गाडी घेऊन गेला. त्यावर वरीच पडला ते बैल. वरीच त्याच्यावर पडला, परत नंतर घेतला. मग तात्यांनी परत तो बैल इथं सांभाळायला दिला तुमच्यापाशी. मग तुम्ही कुठली कुठली मैदान केलं त्या बैलाला? एवढा तर महागाचा बैल. एवढ्या महागाची काय सुरुवातीला कट्टीच केली. कट्टी पश्चिमेला खाईन त्याचा पहिला. हा, कट्टी किती वर्ष? शिव आमच्या उरसात बैल घेतला. मेच्या 18ला बैल घेतला आणि पंचम किती श्रावणात. होय, त्या टाइमला कट्टी. मग त्यावेळी तुमची कसं असायचं, पहिलं डपळापुराचं मैदान झालं की रवंड बंद 2 महिने बैल विसावा. पंचमीलाच बैलाची तयारी करायची. होय, कारण पंचमीचं मैदान हे कसं एका दिवशी 3-3, 4-4 मैदान, 5-5 आणि ते प्रत्येचं मैदान म्हणजे पंचमीला नंबर झाला की एक माणसाला एक हाऊस असायची. हाऊस म्हणजे दुनियातला माणूस. पंचमीला म्हणजे काय तर नाही. तयारी ही पंचमीची, पंचम झाली की सिद्धवाडीची. पण पंचमीला मग त्यावेळी कुठल्या कुठल्या गाड्या पाहिजे तुम्ही? जेव्हा ती छब्या पळाला रामगोंड तात्यांचा त्यावेळी तुमचं पहिरं त्या सोबत असायचं बरोबर? मग त्यावेळी गाड्या कुठल्या चांगल्या पळत होत्या? म्हणजे तुम्ही सलग हॅट्रिक केलता. दोळगाव बाळूजी असायचे. कोकळ्याच्या बाळूचं बैल असायचं. त्यांची बैल कुठली काय ठराविक? बापमाची बैल. बापमा पांढरे. बापूमामा म्हणजे जुना गाडवान एकमेव. राऊंडातच बैल तिची ही असायची टॉपची. कारण बैल त्यांनी बैल तयार करावे तर बापमामा, कारण कायम असत ते. आणि बैल आपला एक पळत असला तर दुसरा पैऱ्यात नाही घेऊन दुसरा बैल तयार करून जोडणं लाव. शक्यतो स्वतःची घरची. रंगा खांबळ तज्ञच गाड. तशी आता माणसं कमी आहेत का स्वतः तयार करून बैल? कारण माणसानं आता काय झालं, संयम नाही. मला आज घेतलंय उद्या नंबर पाहिजे. आता लोकांनी पैसा झाला त्यामुळे नाही घेते देते. तेव्हा काय लय बैल घ्यायचं तर 2-2.5 हजारचा बैल तयार करायला घ्यायचं. तेच की. आता कोण खोंड घेऊन तयार करत नाही, गरीब तयार करते आणि श्रीमंत मग पुढे पळवते. जनावर वस्तू लागते तेवढा पारक पाहिजे. पारक पाहिजे. गाडीवान मालक असू दे, वस्तू झाल्याशिवाय गाडीवान नाही मालक नाही. बरोबर आहे, बरोबर. वस्तू पळाल्याशिवाय कोण विचारते? हे नाही, वस्तू हेरायला लागत्या बा. होय होय, वस्तू हेरायपर्यंत आपलं दिमाग काय कुणा स्टाफ चालून देतो. मग आता तुम्ही तुमची बैल तात्यांच्या बैलासोबत पळत होता, मग त्यावेळी तुमची कुठली कुठली बैल झाली? एक ठराविक स्वतःचे खोंड होतं जांभळवाडीत घेतला होता. सस्तायला बिनदाती खोंड 62,000ला घेतला होता. बिंदाती कोण 62,000? 62,000ला. 62,000 मी तेव्हा एकर जमीन होती. 62 मध्ये लय पैसे झाले. आता सगळं 62,000ला कोण घ्यायचं म्हणल्यावर आपल्याला अजून लईच वाटते. एकर जमीन होती. आणि ती खोंड आदत मधला सुरुवातीला आणला आणि वशांना घातला तात्या बैला संगत. एक झाला पळशी उऱ्याला नेऊन घातलं तत्त एक झाला आणि परत नेऊन बुधगाव माळात घातलं तत्त एक झालं. त्या दिवशीच हे आलं बा आपलं काय म्हणते बंदी केशी बिशी झाल्या बा. त्या दिवशीच केशी पडल्या पोलीस स्टेशनला. तिथनं मग बैल तर ताणून नेऊन ओसात घालून परत 2 वर्ष ती केशी चालू होती. शर्ती चालू होत्या करायची. तेव्हापासूनच बंदी तिथनं जास्त. तिथनं परत 1-2 वर्ष पळवला. 2 वर्ष. मग तुम्ही तरी किती सालापर्यंत पळवला? काय सुरुवात तुमची आता 17-18 वर्षी झाली. बैल आदतपासून त्याचं वय वस्तू संपूर्ण पळतच होता. मग तुम्ही आता ह्या भागात असं म्हणतात की आदत मध्ये कमी पळवतात, 2ऱ्या-4थ्या पर्यंत जरा बैल चोरून चुकवून पळवतात आणि बडवून साईद ती बैल झाला की मग ती बैल गटात जनरलला पळवतात. पण तुम्ही म्हणताय की आदतपासून तुम्ही बैल मरुस्तवर पळाला, मग तुम्ही तसं गॅप ठेवून पळवला? बैलच होता आता तुम्ही सगळं पळत नसते.
ते बैल बरोबर. कसं आहे 1000-2000 एखादी बैल तशी एखादी वस्तू असते. एखादी वस्तू ही सजावारी मिळत नाही त्या. बरोबर. एक वस्तू असते त्या तेवढं भेटायला लागते त्या. मग आता एक आपण कसं आहे, तुम्ही आता रामगुण तांद्याची गाडी आणला, तुमची स्वतःची गाडी आणत होता, या व्यतिरिक्त इतर कुठल्या मालकाची गाडी आणला जा? मग भले तुमचं पहिरं त्यासोबत असू दे, पण इतर मालक, मग त्यावेळी अनेक मोठी मालक होती. जसं ह्यांच्या त्यांची बैल असायची. सगळी शहाजीराव यांचा पाहुणा आहे. शहाजीची बैल असायची आणि शहाजीचे वडील जे होते का नाही, त्यांची सहकार्य लय आम्हाला. गाडी इथं पळवायची तर पळवायची, त्यांचा अंदाज घेऊन, बैलांचा अंदाज घेऊन पळवायची. शहाजीचा वडील असा माणूस होता. आपला ढकलून पुढे काय तर नव्हतं. चल मी हाय किती जाते काय नाही, खरं गाडी पळवायची. गाडी पळवायची नाही, असं एक कोणतरी सपोर्ट कायम लागतो. सपोर्ट होता आम्हाला. बैल पसंत आहे तर ती हे जास शहाजी थोडक्यात पडू द्यायचं नाही व्यवहार. संघ गाडीत बसलाय. शहाजी बसलाय माझ्या संघ. त्यांचं पाऊस पैसे समजायचं. बाचाच आहे त्यांची 17-10 वर्ष 10-15 वर्ष त्यांची गाडी पळवली आमच्यामध्ये. त्यांचं नसली तर आमची बैल 5 असायची आमच्याकडे. 1-2 असायची. इकडे 100 रुपयेच मैदान असेल तरी गाडी आहे, आणि तिकडे कोल्हापुराकडे असेल लाखाचं मैदान असलं पण तरी. मग त्यानं परत नाही इतर कुणाकुणाच्या गाडीत बसला तुम्ही, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त? पमाजी आली परत. पोमाजी मामा. अजून कोण काय म्हणजे? मग नडलेले सगळ्यांच्या गाड्या आणली त्या. खरं 10 रुपये न घेता कोणाची नाही, आम्ही गाडी आणली त्या. कारण नावासाठी आम्ही जिद्दीनेच धंदा केलेला आहे. पैशासाठी नाही, पैशासाठी नाही, नावासाठी. गाडी कोणाही पळाल्या, सुरेश शिंदेची पळाली. बैल घालता असताना ते संड सुरेश शिंदे जात. आणि गाडी ही हल्ली की केव्हा मागं राहून नाही, गाडी एकनच. म्हणजे जेवढी पळाली तेवढी टॉपचीच पळाली. टॉपचीच. काही 1-2 वर्षे नाही, 5-6 वर्षे जास्तच. शेंड्यानं मोठं पाहिजे. शहाजी बैल असायची. आणि 2000 सालापासून मग अनिल माझ्या संकट असायचं. मग आता अनिल दादा तुमच्या सोबत सुरुवात कधीची अनिल दादांची? अनिल दादाची 2000 पासून आहेच. 2000 पासून. 2000. कारण अनिलदा पण कसं आहे, एक चांगली म्हणजे एकसंबा अनिलदानी गाजवलाच. आणि अनिलदांचं बंधू म्हणजे आप्पा मामा, ही दोघं पण भाऊ एक टॉपची, म्हणजे टॉपचीच गाडीवान. आप्पा असायचा माझ्या संकट. आप्पा मागा. ह्या दोघांना घडवायत तुमचा सगळ्यात सिंहाचा वाटा. दिलीप गडदे बी होता. दिलीप गडदे, शहाजी असायचा. पण दिलीप गडदे जास्त करून मागचं गाडीवान, त्यांनी जास्त करून मागच गाडी आणलं. तेच की त्यांनी कधी कासारला आलं नाहीत. आम्हाला कुठेही कमी पडलेलं नाही. वरत गेलं दोंडीप गाडगीळ आहे, गोगा पाटील आहे, तुम्हाला दाजी पाटील आहे, सगळे रंगा डेरे आहेत. डेऱ्या माजितले सगळे आहेत. सगळ्यांची सहकारी वरत कोल्हापुराकडे मिरे टप्प्यात आली की नाही, ही आमची ही माणसं असायची. कुर्णे जमादारची ही माणसं आहे. खाली गेल तर माधा खरात आहे, सगळे दोळा चेअरमन नबी जेतले आहे, ते संभा तांबे सगळे आहेत. तिसरे चेअरमनचे आम्हाला कुठेही कमी पडलेलं नाही. तेच की काय अडचण कधी आली नाही. आणि इकडे गेलं तर गाठाकडे सदाप्पा आहे. सदाप्पा नाही, ते मी कधी नाही बघितलं. मला फक्त बबनास बे. आणि ह्या साईडला आपण गड इंग्रज कडल्या साईडला बी गाडी पडल्या तर जराळी पाटलांची नाही, ती बी सगळी अरे. मग आता तुम्ही गाडीवान होता, तुम्ही कसं आहे तुमच्या कारकिर्दीत कोणाकोणाला घडवलं? आता अनिलदा तुमचं शिष्य आहेत, आप्पा मामा आहेत, बरोबर. त्या व्यतिरिक्त अजून कोण कोण? अभिमानी होता. ही ते तुमच्याच तालमीत तयार झालेली. होय, दिलीप गडदे होता. झालं तर अशी बरीचशी कोण कसला असलं तरी बसवून घेऊन गाडी पळवाय. मी एकटा रट्ट्या जेवरच पळवतो सोडा. खरं आत नाही यांचे सगळे. भारत गायकवाड ही खायमच माझ्या संकट असणार. भारत सरकार खायमच माझ्या संकट. पण ते स्वतः गाडीत हाणायला नाही, मोटरसायकल ना. शहाजीन भारत झाली नाही, काय लागत नव्हतं. पहिले काय आम्हाला गाड्या नसायच्या, काय नसायचं. 2000 नंतर. आजची काय नाही, आजची काय आम्ही रट्ट्यावरच केली सोडा. तेच काय. मग आता अनिल दादा आणि तुम्ही कुठले कुठले मोठे मैदान केलता?
माफ नाही. तुम्ही जे एकसंब्याला पण नंबर झालता मोठे तेव्हा मैदान मैदान 10,000चे 11,000च मैदान होतं. तस नाही, ती म्हणजे जी मोठी मैदान आपलं हिनी सावकारांनी ठेवायला चालू केली, कुठल्या आपलं हे जे सावकर हा हुकिरी साहेबांनी तेव्हा ते मैदान ठेवतात कमिटी ठेवली. गावची गाव कमिटी हा 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 यात्रेचं मैदान यात्रेची बरोबर यात्रेचीच असायचं मैदान हा 10,000चं असायचं. ठेवली. मैदान एकसंब्यात चाललं 5-6 सालापासून पुढे. 5 सालापासून पुढे झालं काय? त्यात तुम्ही होतासा, मग काही हिनी नव्हतं. एम एन होतं तेव्हापासून नाही. मग एक लाखाची मैदान त्यान कुठली काय तुमच्या आठवणीतली? लाखाचं आर आबाचं आंजणीचं हेच आपलं सावळजला होतं. सावळजला हा कुरुंदवाडाचं होतं, ते विनाकारण वाडीची होतं, 62,000 इष्णानं वाढदिवसाचं होतं. बरेचशी तिथे मैदान झाली. कुठली कुठली बैल घालून पोहलेलं तुम्ही? कुठं 62,000ला, परत सावळजला, रामगुण पटला सावळज नाही स्वतः बैल होता. हा आणि शिदीवाडला हे कटीला हे रामपूरला रामगुण पटला. म्हणजे असं कोण रामगुण तर त्यांचं फिट म्हणजे कायमचं गाडीवान, घरचं गाडीवान म्हणजे तुम्ही. हा किंवा आम्हाला कारण तुमच्याशिवाय त्यांनी कधी बैल पळवलं नाही असं. तो माणूस असा होता की गाडीवान म्हणून नव्हे, घरचा सदस्य म्हणून. हा आम्ही कधी ते दुसरा आहे म्हणून असं दुसराही म्हणतो धाकटा भाऊ मग ह्या हिशोबानं घरचा नेंबर. ट्रीटमेंट केली. तेच की धाकटा भाऊ या हिशोबानं तुम्हाला हे केलं. आता सलग 3 नंबर म्हणजे सलग 3 वर्षी झालेली मैदान कुठली कुठली झाली? सलग 3 वर्ष कट्टी घेतली, हा तेव्हा ते कोकळे खडी घेतल्या. सिद्धवाडला बी सलग 3-4दा नंबर केले, 4 वेळा. तेव्हा हे तीन आणि कुरुंदवाडला 3 फेमस. एका आठवड्यात ह्या रविवार ते रविवारला हेरवा तेरवाड कुरुंदवाड विनाकारांचं मैदान 51चं ही तिन्ही बी उडवली एकदम. त्या एक बैल कुठली? बैल त्यावेळी ते खोंड होते आमचे, शहाजी. शाहीचं नामचं होतं खोंड होते. मग तुम्हाला आता असं कसं आहे, तुमची एवढी कोंड पळतात म्हणल्यावर तुमच्याकडे पैऱ्याला माणसं येणं साहजिकच, बरोबर? मग अशी कोण कोण पैऱ्यासाठी तुमच्याकडे शब्द टाकायची किंवा लोक जवळचा माणूस चांगला माणूस असला एखादा बांधून द्यायचे एखादा. आणि लोक पहिली अशी नव्हती, फोडाफोडी करायची नव्हती, सहकार्य करायची. तुझी पळती नव्हता पळू देऊ नको कोणाला. पहिले कशी होती किसरी गाडी राऊंड आली हे जी दुसरी जोडणार मारायची कशी ही बघायची. आता मारायला किती जण खटपट केले सोडा, त्यातलं झोपायचा मग नंबर करायचा. ते नंबर होतोच त्याला. होय ती काय तसलं काय नाही. करून दुसरा बैल मागचा एखादा बैल उजेडात आणून गाडी मारायला ती गाडी माराय बघायची. कारण कसं असते गाडीवानांचं पण ध्यान असते, तो नुसतं जनरलची गाडी आणती म्हणजे नुसतं जनरलची हिशोबाने नाही. ब गाड्यातला बैल कुठला सुट्टा येते, तो बैल ह्या बैला संगत किती मिनिटं गाडी घातला तर कशी घटना पडेल. ह्याच्यात झालंय 1-2 होणारा त्यातला झोपायचा नंबर करायचा, बरोबर. नंबर होते. त्यामुळे 1-4 वरचे 1-4-5 गाड्या आहेत त्या सलग बैल असा होता सिद्धवाडीतला नानगुऱ्यातला घेतलेला, कुणीही त्याचा कासरा धरत नव्हता. 2-3 वेळा सिद्धवाडला गाडी अशी पाडूनच घेऊन जातो, दिलीप असायला. खरं बैल त्या सस्तायला तवाजला मी 62,000 बैल घेतला. तुम्ही तो घेतलेला तसला वांड बैल? तसला वांड बैल ह्याला सांगला 100 फुटला सगळी कपाट पाडून गेला होता बैल. तसला बैल वांड सगळी बघून जायची, खरं कुणाला धाडच वाढलं नव्हतं. खरं बैल घेतला, खरं सल्लग तुम्हाला तो आणला, दसऱ्यात आणला, दिवाळीला आरवाडी केली, पहिल्या आंघोळला दिवाळीला का नाही बाज केली, धावडवाडी केली, कुंभारी केली, 4 मैदान केली सलग. किती दिवस गॅप पुरे? कुठले गॅप? पहिली आंघोळी 1 दिवस गॅप, 1 दिवस 3 मैदान. 3 दिवसात एवढी मैदान? चालवत टेम्पो नाही. मग त्या म्हणा बैलांचं आणि पहिल्याचं पट्ट काय हो? 10 किलोमीटरच्या खाली 8 ते 10च्या दरम्यान सगळी पट्ट. 2 गाडीवान. 2 गाडीवान काट्या काठी. आता राऊंडात तसला बैल नाही, ओळू सकट नाहीत. कट्टवाडी घोडा असल्यावर होता ती बैल. एवढा तब्येतीला हे तब्येत शरीर कापून काढल्यावर पहिलवान बैल होता. आणि मग एवढी बैल पल्ल कशी काढायची काय? म्हणजे 8-10 किलोमीटर. आता जरा बैल सहज जाऊन हडबडल्याशिवाय बैल पळत नाही. सकाळी नांगूर झुपला की नाही 1ला सोडतो आम्ही, 7ला झुपला की 1ला सुटतो. आता टायमिंग असं करतात आणि किती 15 मिनिटं बस 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 बैल लय लय ही होईल. लोक वर होते. दिवस काढलाय का बघा, दिवस काढलाय घड्याळ नव्हतं कुठं बघायचा विषय नव्हता. ती जाता 15 मिनिटं घातली की आम्हीच तसं केले. 15 मिनिटं घातली बस बस लय बैल हे होईल, दमल बैल. ती रान होस तर
खाली साईडला घड्याळ म्हणजे काय विषय नाही, बघायच नाही. रान आणि पहिल्याची अवत काय नंगरी डबल 100 नंबरी नांगूर, मोठा नांगूर 100 नंबरी म्हणून होता मोठा, 4 बैलाचा नांगूर. दोन बैल ती 2 बैलांना ओढायचं. माणूस उभा राहायचा. आणि पहिल्याची भरड पण ती हिशोबाची, नांगरावर माणूस उभा राहून. हा, नांगरावर माणूस उभा राहून. ट्रॅक्टर आता बैलगाडीचं कन्न टाकतात त्या ह्याच्यावर. तर ट्रॅक्टर कुठलं खरं? ट्रॅक्टर असा हिंदुस्थान ट्रॅक्टर असं उसाला हा तीच की अवताला काय मेहनत लय असं त्या कडला गेला की बैल असा हावला नाही, पोट हल्लं नाही पाहिजे. मग बैल पडलं का आलंय म्हणतोय. डमडम पिकअप असलं काय 4-7 टेम्पो. आता ते नाही हो. आता कसं आहे माहिती आहे का, फिरवून म्हणतात. कवाच आम्ही फिरवायला बैल नेत नव्हतो, मेहनतीतच बैल नुसतं आवतच त्याला मैदान फिरवायला तेवढा वेळ पाहिजे. कसं आहे घरची राहणं नव्हती, फिरवायची पद्धत नव्हती. ही आता ही फिरवायची येण म्हणते ती. आम्ही म्हणतोय कशाला ही फिरवायला रे, झुपा जो आवत हाना कशाला लागते फिरवायला. तीच की आता सध्या जरी तुमच्याकडे बैल असली तरी तुम्ही त्याला ती फिरवायचं काय डोक्यात नाहीच, नाही. फक्त नुसतं आवत आवत घ्यायचा, व्यायाम घ्यायचा, कुठं कमी पडते कशापाठी. मग ती स्टॅमिना वाढायचं म्हणल्यावर मग ती कसं करायचं? मग का आवताना स्टॅमिना वाढतेच. आवतान बैल किती पळायचं त्याला कळत नाही. तेव्हा जत्रा किंवा आमुष्या असं हे देवाला जाऊन फिरवून. हा ती फिरवणी. आमुष्याला इथं नाही म्हणलं तर जाऊन यायचं. 40-45 होते. 40-45 दर अमावश्याला. जरा आमुष्याला जाय नसलं आधी मध्ये असायचं. चिंचणी जत्रा असायची असं. तेच की कायम तुम्ही पण आता चिंचणी जत्रेला कायम झोपून जाताय. कारण असं म्हणतात की जत्रेत बैल आली की फुल रूटवर येतात. तेच की देवीचा आशीर्वाद पण आणि त्या सगळं मेहनत पण. आशीर्वाद काय देव सगळे जातील. होय, सगळ्याचा कोणाला परत नाही लाभला असा विषय नाही. होय, सगळ्यांना. पण ते एक व्यायामाचं पण एक हे होते तेवढंच. होय, मटकी घरची असायची, बाहेरची. मटकी ही देशी असायची आणि मटकी ही पोती 2-2 पोती व्हायची माळ रानाने. आणि बैल ही त्या मटकीतनी मोकळी चरत असायची, बेगर कासऱ्याची. वाट भरलं बैल येऊन येऊन निवांत बसायची. पेंड फोडलं की बैल हिंडायला निघाला. राबूरपाडला बैल असा होता, त्यांचं घर पहिले होती केसरी पाठीमागं. डांबरच्या पड्यावर टेम्पो खाली आत वळला की बैल इथे उठून मारतो. हा, नादलंय बैलाला गाडी. स्वतः म्हणजे पळायचं त्याच्या ध्यानातच. हा, ध्यानात. कारण कसं आहे, वस्तू ही अशी अंगचीच पळ त्याला बैला लागते. अंगचा म्हणजे राग लागतोय बैला. राग आणि बैल बिनदोरीचा. बैल नाही काढणी लावत, काढणी नसायची बैल. एकाच कचऱ्यावर बैल पळतो. कधी चुकून लक्षात लावायची नाही परत लावले जे कवटे मंकाळा नाही. बैलांना जरा भुसलेल्यामुळे हात ना आला बैल. टॉलीच्या हातनाला कणक्याने 51,000 मैदान. पांढऱ्या कपडे तेव्हापासून आदूर बैल काढले. गाडी पटणार एक पटकावर नाकार होतो. पटकावर जात पटकावर असं उधळल्या ते पटक्या महागा लागला आणि टॉली आत मारला, बुजून आतनं गेला. नंबर दिली नाही, मागा बी गेली नाही. आम्ही मागायला जातो, नंबरही कवा मागायला आम्ही जात नव्हतो. तक्रार झाली तरी नाही, मागून कवा नाही. तर त्याने पुढल्या पट्ट्याला हायचा. आणि तसा लय जिद्दीला पेटला तर चल डबल म्हणता तर डबल दावी. डबल सोडाय पण तयार, डबल सोडायची तयारी. मी परत कणक्यानच खायमच. मग कधी 16 किलोमीटर. होय, काय काय आमच्याच गावात डबलदा गाडी सुटल्या. बोला विचारा. सकाळ संध्याकाळ मैदान, 2 मैदान वेगवेगळी. सकाळ झाली, संध्याकाळी मैदान. संध्याकाळ आणि फटण झाली. कंगनुळला एकदा झाली तसं सर्व. सकाळला झाली 2, शिवाजी झाली ते आकले एकला. मी आली तशी त्या म्हणून नाही म्हणाली. संध्याकाळला मग एकलाच. मग डबल सुटली. तिथेच राहून तिथं थांबूनच. होय, संध्याकाळी सोडायची तयारी खुमखुमी गाडीच्या अंगातली असायची. मालकाच्या हानीन तर हानीनच, ईर्षेवर. आम्ही समजा केसरी, आम्ही आमचे सगळे नगू म्हणायचा त्याला. हा, करता ते ऐकत नव्हतं. तर मारून म्हणाय बैल, तर बैल गाडी डबल सोडायची. तुम्हाला सांगायचं ती आता निघाला म्हणजे कोळ्याला मैदान होतं. आणि काय झालं, पहिल्यांदा गाडी पडली आणि आली तसं द्या म्हणतो तात्या. गाडी आमची 2 झाली, म्हणजे खोंड आमचा जांभळीला पहिल्यांदा आण मारून काढलेला होता, त्यामुळे कमी पडला. मग तात्या म्हटला, ती म्हणाली डबलदा सुटाई म्हटल्यावर तात्यानं जाऊन खानापूरच्या लाला सांगितलं, खोंड बुडवलेला तुझं नामचं करू. नाही म्हटलं, करूया म्हटलं. त्याने करूया म्हटलं. झुपायच्या वेळेला स्वतः झुपला की बैल. रामगुंड पाटलाला ही सण होत नव्हतं.
कुठलंच काय तत्वनिष्ठ माणूस तत्वनिष्ठ माणूस. त्यानं वडा सुरेश म्हटला, वडांचं पण नाही त्या खांड्या काय मिळेल तर मरुदी म्हटला, घेऊ आणि म्हणतो दुसरं सोडलं. डब्बलला तुम्हाला तो कंटक्यानं झालं, जिद्दी करलोय सोडा. डब्बलचा म्हटलं की गडी पेटला बा. तेच की पहिला रास्त पळून सगळं तुम्ही जर का नंबर देत नसेल तर तुमची गाडी पळवूनच मारणार. हा, पळवूनच मारणार आणि ते फटानच मारणार. फटानच. आता तुम्ही गाडी पळवत होता, तुमची तत्व काय असायची गाडी पळवताना? बाबा तुम्ही एखादं बैल चांगला पळालाय म्हणून तुम्ही पहिल्याच्या बाबतीत कसं करत होता, किंवा हन्नीच्या बाबतीत कसं, तुमचं काय असायचं पहिला तत्व तुमची? हन्नी भानगड नसायचं. 10 रुपये कोणाची घेणे नाही. हन्नी भानगड. बैल जर कमी पडली गाडी तरी त्या मालकाला च्या पाजून आम्ही लावून देणार, बैला सुधारणा करण म्हणून सांगणार. आणि बैलाला काय कमी पडते सांगणार, ही नांगर त्याला कमी पडतोय का पोटाला कमी आहे हे सांगणार, कर ही का पडत नाही म्हणणार. तुमचं काय बैला नुसतं असं एका उडीत जरी मागं पावलात मागं पुढे झाली तरी तुमच्या डोळ्यात नजरेच येत असेल का बैल काहीतरी चूक करायला, काहीतरी ह्याला कमी तर पडते नाही, जास्त काय नाही पण काहीतरी कमी पडते याला. एक तर अवतं कम पडतात, बर्ड कम पडतात, किंवा त्यांची काय असेल. सक्सेसफुल झाल्या शेवटी आम्ही राऊंडाकडे जात नव्हतो. बैल सगळं सक्सेसफुल करून घेणार, क्लिअर कट बैल सोड म्हणाय पाहिजे. हा, नंबर करायचं झालं तरच तसं जायचं, नाही जाय नाही. कारण आमच्या परिस्थितीत नसायच्या. बरोबर. ती खर्चाची बाजू थोडी असायची. तेच की कसं आहे, गेल्या गेल्या किमान त्याचं त्याला तर व्हावं. हा, राहू दे अंगलट यायचं किंवा नपा राहायचं राहू दे, पण ज्याचं त्याला तर व्हावं. त्यामुळं आपली तयारी. मैदानाला कोल्हापूर मैदान केलं तर 8,000 रुपये शिल्लक लागतो. 1000 भरायला 1000 टेम्पो संपलाय. 2000 जाऊन म्हणजे 2000 सगळं खर्च तर 500 रुपये जात नव्हतं. तात्याचा बैल 1500 रुपये नेलो. तात्याच बैल आमचं खांडच होतं. 1500 रुपये टेम्पो दिलं. ढालगावातनं टेम्पो आणला उचगावला, आणि हलायला तुम्हाला तो गाडी मोरणाल्या चळबळल्या, सोडायला नको म्हणाले की गोगा पाटील, दाजी पाटील दोघांनी गाडी मेजर करून हान मग तुला हा नाही, संदीप पाटील यांनी म्हणाले हाना गाडी हाय, आम्ही म्हणाली हान म्हटल्यावर नेऊन लावलो. तुम्हाला सांगतो बैल घोडा असल्यामुळे असायचो. नेला तसा फिरायला नाही. धरल्या गाड्या धरल्या, काढला ती एकदा काढला की बैल ओळीत येत नव्हता. गाड्या मारल्या ओळीत येत ना, आणि बैलाला ही म्हणून देत नव्हता बैल, इतका जलद निघत होता त्यांचा. आणि एकच झालं, आणि गाड्या त्या उतारतीला तेव्हा बैल रेगल आलता. आणि किती गाड्या पळायच्या त्यावेळी जनरलला काय 15-25 आता म्हणजे 11-10 गाड्या म्हणजे आपल्याकडे होय. त्या भागात गेले की दाजी पाटला, गोगा पाटला, दाजी पाटील, गोवा पाटील आणि धोंडबाडी गाडी असायची. खाल्ल्या लोकांना मदत करायची, सहकार्य करायची. ती आर्थिक परिस्थितीनं जरी मोठी असली तरी पण दानत पाहिजे. दानत पाहिजे. अडीनडीला काय यायची गाडी पळत असल्या संघ मेजर सुद्धा असायची. असायची. मग त्यावेळी काय मेजॉरिटीज काय कसं काय प्रमाण तुमच्या मेजॉरिटी सहसा करून मी गाडी पळवत नव्हतो. असायची मारायला मला नाही, सहसा लोक मागणं गाडी काढा आली मारायला मेजॉरिटी करायची. खनपान लागायची. 4-5 गाड्यात खनपान व्हायला नाही, त्यावेळेला मोटरसायकल काढून घेऊन जायची आणि त्यांनी गाडी मारली ना आणि मारायला प्रयत्न करणार. खरं अडथळा ही कुणाला नाही. मग तुम्ही गाडीत पण कधी आडवाडवी कधी करत कसं आहे, शेवटी कसं असतंय, तोंडातला घास कोण देत नसते. तुला गाडी मारायची तर मागं मार. कुणाची मुद्दा पण गाडी पाडलेली नाही, बैला लागाल तर दाबून धरलेला आहे. आणि सहसा करून गाडी अडवायला म्हणाला, मी तर गाडी कवा मिळवून पळवत नव्हतो, त्यामुळे मला रेगला सकट अडवायचा प्रश्न येत नाही. कायम सुट्टीच. असं होता. आणि असं पब्लिक दिसलं मला त्याला वळून धरला हा, बैल धरून बसायला काय जोडीचा बरेच फक्त नुसतं त्याला शिस्तात न्यायचे आणि कलर घेतले की सोडून द्यायचं, असा बैल. आता जेवढा पट्टा पळून येते तेवढा नुसता पहिलाचा कलर. हा, 4-4.5 किलोमीटरचा कलर पहिला. पहिले 100% पाहिजे, आता पहिले 40% 35% पडते, 50% पडते. एवढं पत्र आहे. तेवढा सिद्धेवाडीचं पडलं म्हणजे आता वेळेला निघत नाही म्हणजे अर्धा अंग निघत नाही. खाली जाऊन उतारतीला फिरून ती चढ उतार दांडगा हालगरची बैलाला निघत नाही.
सिद्धवाडीच्या मैदानासाठी त्याचं कष्ट वेगळंच. रावण खोत असायचं तुम्हाला तो पंच करेक्टच असायचं ते पंचनाथ करायला त्याला अख्खा महाराष्ट्र बघतो. हा आणि त्या सगळा माणूस मिळणार नाही तिथं मेजॉरिटी भानगड नाही असायची. पण लोक गाडी काढून मागल्या आधी त्याला अडचण करायची नाही. आणि महाग कुणाची गाडी पडत्या ती पुढून हे बघायची. पुढल्या गाडीला देण्यासाठी असा विषय असायची मोटरसायकल. मग आता तुमच्या त्यावेळी ईर्ष्या कशी असायची काय? ईर्ष्या म्हणजे एखाद्या पळाले असले तर नाही मारायची. ती पैर काढा त्यानं त्या बैलांना मरत नाही ना बैल काढा दुसरा घालायचा. मारायची ईर्ष्या असायची एकमेकांना फक्त पट्ट्यापर्यंत. आणि 10 मिनिटं एकची गाडी म्हणजे पैरच नंबरातली पैर फोडायची मागचं कुठलं तर घेऊन मारायची. आणि ईर्ष्या ही का नाही राऊंडात ही करायची नाही. बरोबर गाडी मारायची पळून मारायला तुम्ही ईर्ष्या करा खरं राऊंडात ती जी मारली कपडे घातली ईर्ष्या नाही. हा आदूर भांडायचं तंडायचं पळताना हे होईल खरं. राऊंड झालं का नाही कपडे घातले नाही खांद्यावर हात टाकून चल च्या प्यायला कवा भांडण ही राऊंडात नाही. आणि राऊंडात ही भांडण नसावं. होय बरोबर आहे. हे एक खेळ आहे एक स्पर्धा आहे. स्पर्धेच्या हिशोबानेच घ्यायची खिलाडू वृत्तीनंच घ्यायची. मग आता तुमचं असं कधी वादावादीच प्रसंग म्हणा किंवा आपला अपघाताचं काही प्रसंग किरकोळ व्हायचं. मग अपघात असं आता कसं आहे गाडीवर म्हणलं की अपघात आलाच. आता तुमचंच आता अनेक मैदानाला तुमचं म्हणजे भरपूर बऱ्यापैकी अपघात लय मोठं झाले तुमचं. तेच की आता माझ्या डोळ्यासमोर झालाय तो ह्याला मी तुम्हाला हानतेल वैल उमळवाडला सगळ्या गाड्या अडकाअडकी झाल्या त्यावेळी तुम्हाला लयच जबर लागलेलं. त्यातनं पण तुम्ही सावरलाय त्यातनं पण तुम्ही अजून बसलाय. मग तुमचं तसं असं अपघाताचं काय प्रसंग? अपघातात म्हणजे आताच गाडीवर कसं आहे माहिती आहे का कासर बांधून भाव काढला गाडी आणि ते पाय सोडून आपण ही पाय सोडून कवा जाणलाय. गाडी ही गुडघ्यावर आणि कासर यांच्यावर बांधून कवा नाही. कासरा ऑटोमॅटिक 2 वावाचं एक गाठ मारली की नाही हातात. जर गाडी पलटी वेळ झाली ना कासर घेऊनच जातो तुम्ही तिकडल्या साईडला. खरं अपघातीत ही कवाच मी सापडलं. कासऱ्यात कधी अडकाअडकी मागला गाडीवान पडलाय. हातनूरला अशी परिस्थिती आली. बाळू जमादार होतं सिद्धवाडीचा बैल जमादाराचा बैल होता. गाडीला टर्न होता आणि टर्न पेला नाही. गाडी गेली गटरीत. गाडी जागेवर पलटी झाली. मी तुम्हाला तो उडी मारून नाही कासऱ्या सकट खालनं पळतो तो. गाडी पलटी झाली ती चाकाची वाटी झाली. पंच गाडीवान हातनूरला ही कोणाला येऊन देत नव्हतं. तर वाटी झाल्यावर का नाही ती बाळू तत्तच राहिलं. आणि गाडी नीट करून गाडीत बसलो. बैल लय दांड सिद्धवाडीचा चाक गटरीत बैल रस्त्यावर कान येऊन अशा दांड्या झालेल्या. तसंच पंचाची जीभ होती तशीच गाडी पळवली एकटाच तुम्हाला तो आणि जाऊन रेगाला सगळी झाली. तत्नच गाडी भरून चंदू मिस्त्रीने नेली दुरुस्तीला परत. असा अपघात मिळतो. हा संघच मिस्त्री पट्ट्यावर म्हणजे आमच्या भागात पैसेही विचार नव्हता. कुठलं नांदरेच त्याने सहकारी तर ती गाडी जुनी झाल्या त्यानं पकडला तर ती नवीन गाडी घेऊन यायचा. त्याला सांगायला नव्हती असं ते मिस्त्री त्यातच मोटरसायकलला घालून दिली. तेच की जिव्हाळ्याचा संबंध होता. माणसाला नुसतं बघून कळायचं बाबा ह्या माणसाला आता अडचण काय आहे. बाबा गाडीकडनं माणूस मागं राहते बैलाकडनं कशाकडनं काय मासा ती तात्यांची त्यांची शेवटी गावकरी ती त्यामुळं कसं. आणि परत ना मगाशी आपली चर्चा तळणग्याचं एक राहिलं ती अपघातच झालता सोडा. ती टायमान ती काय झालं ती बैल होती पमाजाचीच. खरं गाडी घोडागाडीत अडकलेल्यामुळं गाडी मागणं सुटली. पुढनं घोडागाडी आलती. गाडी अडकली घोडागाडी मागणं गाडी सुटली. परत गेलो मागणं जाऊन गेलो. बैल लय पळायची घोड पडल्यावर फिरून येऊन गाडी काढल्यावर ह्याच्यात दगड होता गवतात. ती दिसलं नाही. मोठा रवलेला दगड अशी होता. ठोस बाहेरनं बसून आत पडली गाडी आत पडली. गाडी बैल तशीच गेली. आम्ही गावलो. मी खाड्या गाडीतनं जीबतनं पळून जाऊन माग बाकड्यावर उभारून जाऊन परत बैल धरली आणि गाडी नीट करून बैल काढली. बघायला शहाजीला लय मार लागलेला. तेच मग तुम्ही सांगितलं की लय मार म्हणजे काय ते वेळच चांगली म्हणा. जीव गेलेला आल्यावर झाला ती वेळ काढायची. खरं तशी माणसं बी
पाहिजे. पहिलाची मदतीला आता पण आहेत. कसं आहे, आपण सगळ्यांनाच चुकी धरणं चांगलं दिसत नाही. चांगली आहेत ती चांगलीच आहेत. तेच की चांगली आहे ती चांगलीच आहेत. चांगली त्याला काय नाही. आता ठराविक लोक सुद्धा अति चांगले होय. पहिले खूप चांगले. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत अनिल दादा पण होत, अनिल दादा पुणेकर. पण अनेक प्रेक्षकांची आपली इच्छा आहे की मुलाखत अनिल दादांची पण आपल्या चॅनलवर एकदा व्हावी. पण आता कसं आहे, काही कारणास्तव ती मुलाखत आपली अनिल दादांची होणार नाही. पण थोड्या दिवसानं एक थोड्या दिवसांनी अनिल दादांनी स्वतः आपल्याला शब्द दिलाय की थोड्या दिवसांनी स्वतःहून बोलवून घेतो आणि त्यावेळी आपण ती मुलाखत घेऊया. नाहीतर तुम्ही परत कमेंटमध्ये म्हणणार की अनिल दादांची घ्या. तर थोड्या दिवसात ही पण मुलाखत होणार. तर आता आपल्यासोबत म्हणजे आपली जी सुरेश दादांची जी मुलाखत झाली, म्हणजे सुरेश केसरी, तर ती मुलाखत आता तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशी झाली मुलाखत. धन्यवाद.